टायटल बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की हे काय आहे ते. तर हे काय आहे आणि हे कसं बनवलंय ते तर मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर त्याआधी ना थोडासा मी चहा बनवून पिणार आहे. आता चहाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणजे बघा काहीतरी युनिक आहे म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. म्हणजे माझ्यासाठीच तरी युनिक वाटलं ते. काल रील्स बघत असताना माझ्यासमोर ना असं काहीतरी आलं, म्हटलं चला आपणही या पद्धतीने चहा बनवून प्यावा. तर बघा मी टोपामध्ये ना अर्धा कप पाणी घेतलं, त्याच्यामध्ये चायपत्ती टाकली, चहापत्ती थोडीशी जास्त टाकायची आणि त्याच्यामध्ये आलं टाकलं, व्यवस्थित सगळं उकळून घेतलं तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर बघा मी टाकलं त्यामध्ये दूध. आता दूध टाकल्यानंतर ना थोडा वेळ शिजू द्यायचं, एक उकळी काढायची. आता मी काहीतरी विसरले असं वाटत असेल ना तुम्हाला, तर नाही, तर साखर आहे ना जेव्हा सगळा चहा उकळतो ना तर शेवटी साखर टाकायची आणि थोडंसं हलवून घ्यायचं. तर बघा ह्याच्यामध्ये फरक काय होतो माहिती आहे का, चहाचा कलर आहे ना तो पण एक वेगळा येतो बरं का शेवटी साखर टाकल्यानंतर. आणि चहाची जी चव आहे ना ती पण खूप अप्रतिम होती. तुम्ही पण करून बघा असं. आणि जमलंच तर ना ह्याच्यात एक दालचिनीचा तुकडा आणि वेलची नक्की टाका. माझ्याकडं चहापत्तीमध्येच वेलची होती त्याच्यामुळे मी काही टाकली नाही, आणि दालचिनी तर नव्हतीच माझ्याकडे म्हणून टाकली नाही. तर असो, इकडं चहा पिऊन घेतला मी आणि इकडं बघा मी घेतलेलं आहे जवस भाजण्यासाठी. तर आज ना मी बनवणार आहे जवसाची चटणी. जवस असा तडतड आवाज करेल ना तेव्हा समजून जायचं की जवस व्यवस्थित भाजलेला आहे आपला. आणि जवस एवढा छान भाजलेला ना माझा की त्याच्यातले जे जवस आहे ना ते मस्त फुटलेले बघा, तुम्हाला मी दाखवलेलं पण आहे. तर त्याच्यानंतर बघा ही घेतलेली आहेत मी कढीपत्त्याची पानं. तर कढीपत्त्याची पानं पण ना व्यवस्थित कढईमध्ये भाजून घ्यायची क्रिस्पी होईपर्यंत. तर ही जी कढीपत्त्याची पानं आहेत ना ती जे माझ्या गॅलरीमध्ये झाड आहे ना तर त्याचीच ही पानं आहेत आणि भरपूर झाड उंच गेलेलं आहे. तर त्याची वरची जी पानं होती ना ती सगळी मी काढून घेतली होती. तर आता बघा जवसही व्यवस्थित भाजलाय आणि कढीपत्त्याची पानंही व्यवस्थित भाजले. तर दोन्ही व्यवस्थित बघा मिक्सरमध्ये ना मी वाटून घेणार आहे. कारण बघा एवढा ही एवढी हेल्दी चटणी आहे ना, जवस आणि कढीपत्ता दोन्ही हेल्दी आहे, आपल्या केसांसाठी तर खूप चांगलं आहे हे. तर दोन्ही पण बघा मी मिक्सरला वाटून घेतली आणि त्याच्यामध्ये ना जे माझ्याकडं जे घरगुती आपलं जे तिखट होतं ना तेच मी मिक्स केलेलं आहे. जरा तिखट जर तुमची चटणी जास्त असेल ना तर कमीच वापरा. तर मला जेवढं तिखट पाहिजे होतं ना तर तेवढंच मी घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ. बस, मी हळद वगैरे काही टाकलेली नाही आहे. हा ह्याचाच कलर आलेला आहे बघा पिवळा. तर अशा प्रकारे ना ही चटणी तयार झालेली आहे बघा. तर तुम्हाला ही चटणी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.